हे स्टुडंट्स हाय. आजच्या लेक्चरमध्ये आपण फायलम इकायनोडर्मेटा यावर डिस्कशन करणार आहोत, याबद्दल शिकणार आहोत. सो जो फायलम इकायनोडर्मेटा आहे तो चॅप्टर नंबर 4 आहे. पेपर 1 सेमिस्टर 1 मधला जो पेपर 1 आहे त्यामधील क्लासिफिकेशन फॉर सम फायलम्स जो सेकंड कंटेंट आहे त्यामधील चॅप्टर 4 इकायनोडर्मेटा. सो त्याबद्दल आपण काय बघणार आहे आज, तर जनरल कॅरेक्टर्स ऑफ इकायनोडर्मेटा बघणार आहे. त्याच्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ फायलम इकायनोडर्मेटा बघणार आहे अप टू द क्लास. सो त्याच्या अंडर ज्या येणाऱ्या क्लासेस आहेत त्याबद्दल आपण आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. ओके, सो इकायनोडर्मेटा इट्स अ फायलम. सो तुम्हाला माहिती असेल हायरार्कीची काय असते, फायलमपासून खाली अप टू द ऑर्डर्सपर्यंत काय असते ते तुम्हाला हायरार्की माहिती असेल. तर सो इकायनोडर्मेटा हा जो फायलम आहे तो टिपिकल मराईन आहे, म्हणजे समुद्रामध्ये या फायलमच्या अंडर येणारे जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते समुद्रामध्ये आपल्याला आढळतात. अदरवाईज कुठेही गोड्या पाण्याच्या कोणत्याही हॅबिटॅटमध्ये यामध्ये येणारे ऑर्गॅनिझम्स मिळत नाहीत. सो starting from general characters of Echinodermata. So Echinodermata, as I said you just before, these are exclusively marine organisms. ट्रिप्लोब्लास्टिक सिलोमेट विदाउट सेगमेंटेशन. ट्रिप्लोब्लास्टिक म्हणजे 3 लेयर असतात त्यांच्या स्किनच्या. सिलोमेट म्हणजेच एअरफिल्ड किंवा रिकामी पोकळी असलेले सेगमेंटेशन असतं. देअर इज नो डिस्टिंक्ट हेड. आपल्याला जसं डोकं आहे तसं त्यांना डिस्टिंक्ट असं हेड नसतं. सिमेट्री इज रॅडियल, जनरली पेंटॅमेरस इन ॲडल्ट्स अँड बायरॅडियल इन लार्वे. बायरॅडियल लार्वामध्ये असते आणि सिमेट्री, आणि रॅडियल इतर ह्याच्यामध्ये. म्हणजे पेंटामेरस म्हणजे काय, 5 आर्म्स असतात. सो तुम्हाला सी स्टार माहिती असेल, स्टारफिश, हां, त्याचं जी सिमेट्री आहे कशी पेंटामेरस म्हणजे 5 आर्म असलेले. आणि जनरली सिमेट्री इज रॅडियल असते. ओके, रॅडियल सिमेट्रीचे प्रकार कुठले, रॅडियल, बायसिमेट्रिकल, सिमेट्रिकल. ओके, लाईक दॅट. देन द शेप ऑफ द बॉडी मे बी फ्लॅटन्ड अँड स्टार लाईक. बॉडीचा शेप आहे तो कसा असतो, चपटा असतो आणि स्टार लाईक असतो, स्टार शेप्ड. स्पेरिकल, ग्लोब्युलार. स्पेरिकल म्हणजे काय, चकतीच्या आकाराची. ग्लोब्युलार, डिस्कॉइडल और इलॉंगेटेड विथ डिस्टिंक्ट ओरल अँड ॲबोरल सरफेस. सो चपटा असल्यामुळं, ओके, फ्लॅटन्ड असल्यामुळं ओरल सरफेस आणि ॲबोरल सरफेस, म्हणजे खालच्या साईडचा ओरल सरफेस आणि वरच्या साईडचा ॲबोरल सरफेसेस, असे 2 सरफेसेस प्रेझेंट असतात. दीज आर द ओनली इनव्हर्टेब्रेट्स हॅव्हिंग एक्झोस्केलेटन. हे एकमेव असे इनव्हर्टेब्रेट्स आहेत. इनव्हर्टेब्रेट्स म्हणजे काय, ज्यांना व्हर्टेब्रा प्रेझेंट नाही आहे, असे इनव्हर्टेब्रेट्स आहेत की ज्यांना एक्झोस्केलेटन ॲज वेल ॲज एंडोस्केलेटन प्रेझेंट असतो. म्हणजे आतल्या साईडचा स्केलेटन ॲज वेल ॲज बाहेरच्या साईडचा स्केलेटन प्रेझेंट असतो. द मेझोडर्मल एंडोस्केलेटन इज हार्ड अँड कॅल्कॅरियस. मेझोडर्मल जो स्केलेटन असतो तो कसा असतो, हार्ड आणि कॅल्शियम मटेरियलपासून बनलेला असतो, म्हणजेच कसा असतो, कॅल्कॅरियस असतो. द एंडोस्केलेटन मे डेव्हलप मुवेबल ऑर इमुवेबल स्पाइन्स. सो एंडोस्केलेटन म्हणजे बाहेरच्या साईडचं जे आवरण असतं, स्केलेटन असतं, तो कदाचित काय डेव्हलप करू शकतो, स्पाइन्स डेव्हलप करू शकतो, जे मूव्ह होणारे असतात किंवा कधीकधी न मूव्ह होणारे सुद्धा, म्हणजेच कसं मुवेबल किंवा इमुवेबल, म्हणजे ॲक्टिव्ह किंवा इनॲक्टिव्ह स्पाइन्स डेव्हलप करतं. देन प्रेझेन्स ऑफ वॉटर व्हॅस्क्युलर ऑर ॲम्ब्युलॅक्रल सिस्टीम. दिस इज द वन ऑफ द बेस्ट और फेमस कॅरेक्टर ऑफ इकायनोडर्मेटा इज वॉटर व्हॅस्क्युलर अँड ॲम्ब्युलॅक्रल सिस्टीम. त्याच्या शरीरामध्ये वॉटर व्हॅस्क्युलर आणि ॲम्ब्युलॅक्रल, त्यालाच काय म्हणतात, ॲम्ब्युलॅक्रल सिस्टीम प्रेझेंट असते. ओके, देन नेक्स्ट कॅरेक्टर कुठला आहे, प्रेझेन्स ऑफ ट्यूब फीट विच सर्व फॉर लोकोमोशन. ट्यूबसारखे फीट असतात, म्हणजे पाय असतात त्याला ट्यूबसारखे. हां, ते काय करतात, लोकोमोशनचं करण्याचं काम करतात, म्हणजे इकडून तिकडं मूव्ह होण्यासाठी लोकोमोशनचं काम करतात. प्रिहेन्शन, फूड कॅप्चर करण्याचं काम करतात, ॲज वेल ॲज रेस्पिरेशनचं सुद्धा काम करतात. आपला पाय करतो का असं काम, नाही ना. देन इन सम फॉर्म्स देर इज अ प्रेझेन्स ऑफ डॉर्सल ॲनस विच इज युनिक कॅरेक्टर इन द ॲनिमल वर्ल्ड. आणि त्यांच्या काही प्रजातीमध्ये काय असतं, प्रेझेन्स ऑफ डॉर्सल ॲनस. डॉर्सल साईडला ॲनस प्रेझेंट असतं,
जनरली ॲनस कुठल्या साईडला प्रेझेंट असतं? व्हेंट्रल साईडला, खालच्या बाजूला. पण यामध्ये कसं असतं? डॉर्सल साईडला. आणि हे एक युनिक कॅरेक्टर ॲनिमल वर्ल्डमधलं आहे. तुम्हाला समजलं का काय सांगितलं ते? ओके. ॲनस हे वरच्या साईडला असतं, डॉर्सल साईडला. रेस्पिरेटरी ऑर्गन्स आर स्किन, गिल्स और पेरिस्टोमियल गिल्स और जेनाइटल बुर्साय और रेस्पिरेटरी ट्रीज. सॉरी, रेस्पिरेटरी ऑर्गन्स कुठले कुठले आहेत ते बघा, स्किन, गिल्स वगैरे. देन सर्क्युलेटरी सिस्टीम इज रेड्युस्ड, हार्ट इज ॲबसेंट. सर्क्युलेटरी सिस्टीम जी असते कशी असे रेड्युस्ड काइंड ऑफ असते आणि हार्ट ह्याच्यामध्ये प्रेझेंट नसतं. देन डेफिनेट एक्सक्रिटरी ऑर्गन्स आर नॉट सीन. म्हणजेच एक्सक्रिटरी सिस्टीमला हेल्प करायला जे डेफिनेट एक्सक्रिटरी ऑर्गन्स पाहिजे ते यामध्ये नसतात. नर्वस सिस्टीम लॅक्स ऑफ ब्रेन. आता ब्रेनच नसतो पण नर्वस सिस्टीम प्रेझेंट असते. जनरली सगळ्यांच्यामध्ये ब्रेनपासून नर्वस सिस्टीमला सुरुवात झालेली असते, पण यांच्यामध्ये कसं नर्वस सिस्टीम असते बट विदाऊट ब्रेन. रिप्रोडक्शन इज सेक्शुअल, सेक्सेस आर सेपरेट. रिप्रोडक्शन कसं आहे? सेक्शुअल आहे, म्हणजे कॉप्युलेशन होतं. सेक्सेस सेपरेट असतात, मेल फिमेल सेपरेट असतात. देन देअर इज नो कॉप्युलेशन. सेक्सेस जरी सेपरेट असले तरी कॉप्युलेशन कसं होत नाही. कॉप्युलेशन म्हणजे काय? इंटिमेशन होत नाही मेल फिमेलचं. आणि फर्टिलायझेशन इज एक्सटर्नल असतं. देन एक्झाम्पल सी स्टार, ब्रिटल स्टार, सी आर्चिन. ओके. आता क्लासिफिकेशनकडे वळूया आपण. क्लासिफिकेशन जे इकॅनोडर्मॅटाचं आहे, तर इकॅनोडर्मॅटा इट्स अ फायलम. सो अंडर फायलमच्या खाली हायरकीमध्ये काय येणार? सब फायलम. तर फायलम इकॅनोडर्मॅटामध्ये 2 सब फायलम असतात, एक इलिथ्रोझोआ आणि दुसरा पेल्मॅटोझोआ. इलिथ्रोझोआ म्हणजे काय? फ्री लिव्हिंग ॲडल्ट्स, म्हणजे निवांत मुवेबल फ्री लिव्हिंग असतात. आणि पेल्मॅटोझोआ म्हणजे काय? एका ठिकाणी चिकटलेले, म्हणजे अटॅच्ड ॲडल्ट्स. आता इलिथ्रोझोआमध्ये सब फायलम इलिथ्रोझोआमध्ये क्लास कुठल्या कुठल्या येतात बघा. क्लास ॲस्ट्रॉइडिया, त्याच्यामध्ये स्टारफिश येतो. देन क्लास ओफिरॉइडिया, त्याच्यामध्ये ब्रिटल स्टार येतो, पुढे तुम्हाला डायग्राम दिसतीलच. क्लास इकायनॉइडिया म्हणजे सी अर्चिन. ओके. देन क्लास होलोथ्रॉइडिया, सी कुकुंबर. आणि क्लास ओफिओसिस्टिओइडिया, याच्यामध्ये ऑल एक्सटिंक्ट म्हणजे जे लोप पावलेले, अस्तित्वात नसलेले, ते कुठले? ओफिओसिस्टिओइडियामध्ये येतात. तर या फ्री लिव्हिंगमध्ये इलिथ्रोझोआमध्ये कुठले कुठले क्लासेस बघितले आपण? ॲस्ट्रॉइडिया, ओफिरॉइडिया, इकायनॉइडिया, देन होलोथ्रॉइडिया अँड ओफिओसिस्टॉइडिया. ओके. आता जे अटॅच्ड ॲडल्ट्स म्हणजे पेल्मॅटोझोअन जे आहेत सफायलम, त्यामध्ये कुठले क्लास येतात? क्लास क्रिनॉइडिया म्हणजे फिदर स्टार. क्लास हेट्रोस्टोला, हे आता हे पुढचे जे क्लास आहेत, हेट्रोस्टेला, देन सिस्टिडिया, ब्लास्टोडिया आणि इट्रिओस्टेरॉइडिया, हे सगळे एक्सटिंक्ट म्हणजे लोप पावलेले आहेत. तर पेल्मॅटोझोआमध्ये आपण काय बघणार आहोत? फक्त एकच क्लास बघणार आहोत, ती कुठली? क्रिनॉइडिया. आणि इलिथ्रोझोआमध्ये आपण किती क्लास बघणार आहोत? 4 क्लास बघणार आहोत. ज्या प्रेझेंट आहेत त्या क्लासबद्दलच आपण बघायचं, एक्सटेंटबद्दल शिकायचं नाही आहे. देन आता आपण काय बघायचं आहे? इलिथ्रोझोआमध्ये क्लास ॲस्ट्रॉइडिया. सब फायलम इलिथ्रोझोआ म्हणजे फ्री लिव्हिंग ॲडल्ट्समध्ये क्लास ॲस्ट्रॉइडिया. तर त्यांचे कॅरेक्टर्स काय आहेत? तर दीज आर फ्लॅटन्ड पेंटॅगोनल ऑर स्टार शेप्ड ऑर्गॅनिझम्स. म्हणजेच कसे? फ्लॅट आहेत. पेंटॅगोनल म्हणजे 5 आर्म्स प्रेझेंट असतात आणि स्टार शेप असतो त्यांचा. आर्म्स आर 5 ॲज आय सेड बिफोर, 5 आर्म्स असतात और मोर. नॉट शार्पली मार्क्ड ऑफ फ्रॉम द डिस्क बट कंटेन कैका फॉर एलिमेंटरी कॅनल. एलिमेंटरी कॅनलसाठी कैका प्रेझेंट असतात. त्याच्यानंतर ॲम्ब्युलॅक्रल ग्रूव्ज आर ओपन. दिस कंटेन ट्यूब फीट विथ सकर्स. मॅड्रिपोराइड इज अ ॲबोरल साईड. मॅड्रिपोराइड जे असतं ते कसं? ॲबोरल साईडला असतं. या डायग्राम दिसते बघा, त्या डायग्राममध्ये सी स्टार दिलेला आहे, 5 आर्म्स दिसत आहेत बघा. तर बघू शकता तुम्ही ॲम्ब्युलॅक्रल ग्रूव्ज कसं आहे? ओपन टाईप असतं. त्याच्यामध्ये काय प्रेझेंट असतात? ट्यूब फीट प्रेझेंट असतात विथ सकर्स. ट्यूब फीटचं काय काम आहे ते तुम्हाला मी जनरल कॅरेक्टर्समध्ये सांगितलेलं आहे. देन प्रेझेन्स ऑफ पेडिसिलरी आणि एंडोस्केलेटन इज फ्लेक्झिबल असतो. इनसाईडचा जो एंडोस्केलेटन म्हणजे काय? आतल्या साईडचा जो स्केलेटन आहे तो कसा असतो? फ्लेक्झिबल असतो. देन क्लास ओफिरॉइडिया, त्याच्यामध्ये दीज आर फ्लॅटन्ड पेंटागोनल स्टार शेप्ड ॲज, म्हणजे सगळे तसेच असतात ते 5 आर्म असलेले. आणि आर्म्स ऑफ 5 इन नंबर्स. दीज आर स्लेंडर अँड फ्लेक्झिबल. आणि हे जे आर्म्स असतात ते कसे असतात? फ्लेक्झिबल असतात. सी स्टारचे फ्लेक्झिबल नसतात, पण ओफिरॉइडियामध्ये जो ब्रिटल स्टार आहे याचे आर्म्स कसे असतात? फ्लेक्झिबल असतात. ओके. आणि शार्पली मार्क्ड ऑफ फ्रॉम द सेंट्रल डिस्क.
क्लिअरली आपल्याला विजिबल होतं सेंट्रल डिस्कपासून शार्पली ते बाहेर पडलेले आहेत असे. देन आर्म्स डू नॉट कंटेन कैका फॉर एलिमेंटरी कॅनल. जसं सी स्टारमध्ये कैका प्रेझेंट असते एलिमेंटरी कॅनलसाठी, तसं अफेरडियामध्ये म्हणजे ब्रिटल स्टारमध्ये प्रेझेंट नसतं. आणि द ॲम्ब्युलॅक्रल ग्रूव्ज आर कवर्ड अँड द ट्यूबफिट आर विदाऊट सकर्स. जसं सी स्टार्समध्ये ॲम्ब्युलॅक्रल ग्रूव्ज होती पण ती कशी ओपन टाईप होते आणि त्याला काय होते ट्यूबफिट होते, पण याला ट्यूबफिट आणि ट्यूबफिट असतात पण विदाऊट सकर असतात, आणि सी स्टारला विथ सकर्स होते. देन मॅड्रिपोराइट इज ऑन ओरल साईड. त्यामध्ये ॲब्रोल साईडला मॅड्रिपोराइट होतं आणि पेडिसिलरी आर प्रेझेंट. एक्झाम्पल ब्रिटल स्टार, जे पाठीमागे डायग्राम होती ती. देन क्लास इकायनॉयडिया, याच्यामध्ये सी आर्चिन. सी आर्चिन म्हणजे एक असा छोटासा भोपळा घेतल्यानंतर त्याला काटे लावल्यानंतर कसा दिसेल तशा प्रकारे हा दिसत असतो. ब्लॅक आणि ब्राऊन कलरमध्ये याच्यामध्ये येणारा जो ऑर्गॅनिझम आहे त्याचं नाव आहे सी आर्चिन. तो तसा दिसतो आणि टिपिकल समुद्रामध्ये आढळतो. समुद्रामध्ये शॅलो वॉटर एरियामध्ये जिथे दगडं वगैरे असतात तिथे हा आढळतो आणि हा मूवेबल आहे. बॉडी इज डिस्क लाईक हेमिस्पेरिकल ऑर ग्लोब्युलर विच इज विदाऊट आर्म्स. आर्म्स नसतात पण ते काटे आहेत ते कशाचं काम करतात, हातापायाचं काम करतात. द स्केलेटन इज रिजिड बट बियर्स मुवेबल स्पाइन्स. जसं मी तुम्हाला आता सांगितलं स्पाइन्स मुवेबल असतात. ते ॲम्ब्युलॅक्रल ग्रूव्ज आर कवर्ड अँड द ट्यूब फिट आर विथ सकर्स. देअर आर पेडिसिलरी विथ 3 जॉज. पेडिसिलरी असते 3 जॉज असतात त्याला. एक्झाम्पल सी आर्चिन. देन क्लास होलोथ्रॉइडिया. बॉडी इज इलॉंगेटेड मस्क्युलर बॉडी असते. जसं केळ जसं पडल्यानंतर जर कसं दिसतं लाईक दॅट याचं काय म्हणतात त्याला आकारमान असतं किंवा दिसणं असतं सी कुकुंबरचं. बॉडी कशी असते इलॉंगेटेड मस्क्युलर. नो आर्म्स नो स्पाइन्स नो पेडिसिलरी. त्याला काही आर्म्स नसतात, स्पाइन्स नसतात, पेडिसिलरी नसतात. एंडोस्केलेटन इज रेड्युस्ड अँड इट इज द फॉर्म ऑफ मायक्रोस्कोपिक प्लेट्स. स्केलेटन कसं असतं त्याच्यामध्ये पण कसं असतं इन द फॉर्म ऑफ मायक्रोस्कोपिक प्लेट्स. जर तुम्ही अंडर मायक्रोस्कोप त्याला खरडून बघितलं एंडोस्केलेटनला तर तुम्हाला स्पाइन्स दिसू शकतील. द ट्यूब फिट अराउंड माउथ आर मॉडिफाईड इंटू रेट्रॅक्टाईल टेंटॅकल्स. ते दिसतात बघा ट्यूब फिट टेंटॅकल्स एनसर्कलिंग माउथ जे दिलेलं आहे त्याचं म्हणजे काय ट्यूब फिट अराउंड द माउथ आर मॉडिफाईड इंटू रेट्रॅक्टाईल टेंटॅकल्स. एक्झाम्पल सी कुकुंबर. आता क्लास क्रिनॉइडिया सब फायलम पेलमॅटोझोआची. ओके, आपण ह्याच्या आधी जे फायलम बघितलेला आहे तो दुसरा हा तो पहिला आणि हा पेलमॅटोझोआ दुसरा. त्याच्यामध्ये आपण एकच तुम्हाला मी सांगितलं तो क्लास आहे जे अस्तित्वात ते आपण बघणार आहोत. त्याचं नाव आहे क्लास क्रिनॉइडिया. त्याच्यामध्ये माउथ अँड ॲनस आर ऑन द सेम साईड. म्हणजे माउथ आणि ॲनस एकाच ठिकाणी असतं. ओके, स्ट्रेंज नो. देन द ॲम्ब्युलॅक्रल ग्रूव्ज आर ओपन. द आर्म्स आर युजली ब्रँच्ड अँड बियर पिन्युल्स. Suckers in tube feet, madreporide, spines and pedicellary are absent. Example feather star, and here it is feather star. त्यालाच काय म्हणतात अँटेडॉन म्हणतात. तुम्ही इथं माउथ बघू शकता, ॲम्ब्युलॅक्रल ग्रूव्ज दिसतात, पिन्युल्स दिसतात पानांसारखे आहेत त्याला काय म्हणतात पिन्युल्स. देन ॲनस आणि माउथ एकाच ठिकाणी असतं सेंट्रल डिस्कवर तुम्हाला दिसू शकतं आहे. आणि हे आर्म्स म्हणतात. हे जे सगळे दिसत आहेत ना 9 प्रकारचे त्यांना काय म्हणतात आर्म्स म्हणतात. ओके, सो दॅट्स इट फ्रॉम टुडेज लेक्चर. थँक्यू.